नमस्कार आणि शुभ सकाळ. 21 मार्चला असणाऱ्या वर्ल्ड फॉरेस्ट डे निमित्ताने पंडित जावडेकर असोसिएट्स लाईफ स्टोरीजच्या या पॉडकास्टमध्ये मी आमंत्रित करतो किरण पुरंदरे यांना. महाराष्ट्राचे हेच वाईल्ड लाईफर, असंख्य पुरस्कारांनी सन्मानित, असंख्य लिखाण, असंख्य पुस्तकं आणि असंख्य महत्वाचे अनुभव हे सगळे बरोबर घेऊन चालणारा हा इसम आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने अवलिया, मल्टी टॅलेंटेड, कम्प्लीट ऑलराऊंडर आणि अ पॅशन अँड डेडिकेशन टू फॉरेस्ट अँड इट्स कॉज फॉर कॉन्झर्वेशन. भीमल कसा नावाचा हा भव्य सुंदर तलाव हा आमच्या पाठीमागे आहे. आज या सुंदर तलावाबद्दल माहिती देणार आहेत किरण पुरंदरे. तर हा जो तलाव आहे हा भीमल कसा या नावाने ओळखला जातो आणि या तलावाच्या खाली काही गावं आहेत, त्या गावांना या तलावाचा फायदा होतो. हा अर्थातच माणूस निर्मित आहे, मनुष्य निर्मित तलाव आहे आणि या तलावामध्ये जंगलाचा काही भाग हा बुडाला आणि त्याच्यामुळे एक अतिशय वेगळी अशी नैसर्गिक व्यवस्था इथे निर्माण झाली, ज्याच्यामध्ये पाण्यात उभी राहिलेली पण मेलेली झाडं, वठलेली झाडं, असा एक वेगळाच अधिवास तयार झाला. त्यामुळे इथे असे पक्षी येतात की ते या वठलेल्या झाडांवर बसतात आणि मग शिकारी करतात. उदाहरणार्थ कैकर किंवा ऑस्प्रे नावाचा पक्षी जो खूप दुर्मिळ झालाय संपूर्ण जगात, तो इथे येतो. नंतर इंडियन रोलर किंवा चाश, टटास हा पक्षी देखील इथे येतो. कितीतरी प्रकारचे पाणपक्षी इथे येतात आणि त्यामुळे या तलावाला खूप महत्व आहे. आपण जर नीट पाहिलं तर या तलावाच्या भोवती सगळीकडे जंगल आहे. त्यामुळे जंगलातले जे प्राणी आहेत ते इथे पाणी प्यायला येतात. आणि आता इथे एका प्राण्याचे पंजाचे ठसे दिसले. तर असे कितीतरी प्राणी इथे पाणी प्यायला येतात आणि आनंदाची गोष्ट अशी की वर्षभर पाणी असतं. म्हणजे उन्हाळा आला की पाणी गेलं असं नाही होत. त्यामुळे वर्षभर पाणी असल्यामुळे या परिसरातल्या प्राण्यांना त्याची सवय झाली आता. त्यामुळे इथे अस्वल, बिबट्या, वाघ, गवे, सांबर, नीलगाई, चितळ किंवा स्पॉटेड डिअर्स, रानडुकरं, मसण्या ऊद असे कितीतरी प्राणी पाणी प्यायला येतात. तू मनुष्य निर्मित तलाव म्हणाला, असे मनुष्य निर्मित म्हणजे नेमकं काय? म्हणजे एक भिंत बांधली पहिल्यांदा आणि मग पाणी अडवलं. बंधाऱ्यामुळे पाणी अडवलं, बंधारा बांधला मोठा. आवश्यक आहे कारण त्याच्यामुळे जमिनीखालच्या पाण्याची पातळी पण खूप वाढते आणि एक खूप युनिक, एक खूप वेगळा अशा प्रकारचा अधिवास इथे निर्माण होतो. अर्थात एक गोष्ट आहे की तलावामध्ये दरवर्षी जो पाऊस पडतो 1200 ते 1300 मिलीमीटर पाऊस या भागात पडतो, त्या पावसाबरोबर माती आतमध्ये जाते तलावामध्ये. तर त्यामुळे काही ठिकाणी गाळाचे उंचवटे तयार झालेले आहेत आणि हे जे उंचवटे आहेत ते एक वेगळ्या प्रकारचा अधिवास आहे, त्याला आम्ही मायक्रो हॅबिटॅट म्हणतो किंवा सूक्ष्म अधिवास. हा तयार झाल्यामुळे तिथे काही पक्षी येऊन उतरतात आणि अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की या तलावावरती अनेक पक्षी घरटी करतात आणि संपूर्ण जगामध्ये खूप दुर्मिळ झालेला एक पक्षी त्या तलावावरती येतो. त्याचं नाव आहे क्षत्र बलाक, म्हणजे लेसर ॲज्युटंट स्टॉर्क. तो खूप कमी झालेला आहे. म्हणजे जे मड स्लॅट्स तयार होतात त्याच्यावर म्हणतो. आणि ज्या ठिकाणी चिखलटी तयार होतात तिथे तो फीड करत राहतो, पण तो स्कॅव्हेंजिंग पण करतो. पण आता हा सुंदर भीमल कसाचा परिसर आपण बघतोय, चहू बाजूला जंगल आहे. माझ्या त्या बाजूला कोर आहे का नागझिराची? नाही, या दिशेला नागझिराचा गाभा क्षेत्र आहे किंवा कोर एरिया या बाजूला आहे. आणि हे जे जंगल दिसतंय ना, हे पानझडीचं जंगल आहे आणि त्यामुळे वर्षातून एकदा त्याची पानं गळून पडतात. तर तुम्ही कल्पना करा की ज्या वेळेला तापमान हे 44-45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातं, पाण्याच्या प्रत्येक थेंबाला किती महत्व आहे. आता आपण खूप अत्यंत आल्हाददायक अशा वातावरणामध्ये आहोत, पण एप्रिल, मे, जून, आमच्याकडे जून महिना सुद्धा आम्ही उन्हाळ्याचाच धरतो. पाऊस आला तरी त्याच्यानंतर तापमान उलट जास्त वाढतं. त्यामुळे जून मधला पाऊस आम्ही नको रे बाबा असं म्हणतो, इतका पाऊस. तर असा हा तलाव आहे. किरण, माडगुळकरांच्या पुस्तकातनं प्रेरणा घेऊन तू हे स्थान निवडलंस. जंगलात 400-450 दिवस राहायचं ठरवलंस आणि अनुभव घ्यायचा ठरवलास. बरोबर आहे. माडगुळकरांचा नागझिरातला काळ होता 1979, 1979 और 1980. त्याच्यानंतर माने 22 वर्षांनी बहुतेक तुझा वास होता या जंगलामध्ये. सरांनी एक 30 दिवसाचा त्यांचा हे होता जंगलाचा सहवास, तुझा 400-450 दिवसाचा. बरोबर आहे. या कालखंडात हे 30 वर्षाच्या कालखंडात तुला जंगलामध्ये, नागझिरा जंगलामध्ये काही फरक जाणवला किंवा तुझ्या स्वानुभवामध्ये काही फरक तुला जाणवले का त्यांच्या पुस्तका व्यतिरिक्त? मी असं म्हणेन की माडगुळकरांनी फारच उत्तम काम केलं आणि त्यांच्याच लेखनाचं बोट धरून त्यांनी जी वाट पाडली जंगलातली, त्या वाटेने मी जाण्याचा प्रयत्न केला आणि सगळं ऋतुचक्र पाहिलं. आणि उलट माझ्या असं लक्षात आलं की जंगलाचे काही भाग जे आहेत इकडचे, उदाहरणार्थ अंधारबन, आलेवाही पानघाट, काटेथुआ, या भागामध्ये खूप दाट झालंय जंगल. तिथे रिजनरेशन म्हणजे झाडांची निर्मिती
ही खूप चांगली झालेली आहे त्या भागामध्ये. तर याच्यावरनं माझं एक खूप महत्वाचं प्रिन्सिपल किंवा महत्वाचं तत्व निसर्गाच्या बाबतीतलं लक्षात आलं, ते म्हणजे निसर्ग हा एन्हान्समेंट करत असतो, वृद्धी करत असतो, गुणाकार करत असतो, बेरीज करत असतो. म्हणजे कुठेही संधी मिळाली तरी लगेच नवीन जीवांची तिथे निर्मिती होते. छोटी छोटी रोपं येतात, झाडं येतात, तृणपाती येतात, झुडपं येतात आणि मग तिथे कीटक येतात, फुलपाखरं येतात, पक्षी येतात आणि हे सगळं तिथे बहरायला लागतं. काही कोपरे हे मी म्हटलं त्याप्रमाणे खूप बहरले असं आहे. आणि पर्यटन सुरू झालं. मुख्य म्हणजे माडगुळकरांच्या काळामध्ये एवढं पर्यटन नव्हतं. त्या पर्यटनाचा फायदा स्थानिक लोकांना खूप झाला. लोकांची ये जा वाढली जंगलातली. आणि मग काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे एवढे लोक नको, असं वाटून जातं आपल्याला. विशेषतः वाघ वगैरे बघायला जेव्हा लोकांची गर्दी होते आतमध्ये, तेव्हा आपल्याला असं वाटून जातं. तेव्हा पर्यटन नव्हतं एवढं. शांतपणे तात्या फिरले, हातामध्ये नोटबुक, पेन, डायरी असं घेऊन आणि मग रेखाचित्र काढत काढत, डोक्यावरती फेल्ट हॅट टाकत, खांद्यावरती एक छोटीशी पिशवी आणि जंगलांचा वेध त्यांनी घेतला. त्यांची नजरच वेगळी होती आणि भाषा शैली पण वेगळी होती. साधं सोपं असं पटकन ते लिहू शकले. चित्रदर्शी भाषा होती. तर असा हा जंगलाचा त्यांचा प्रवास आणि मग माझा प्रवास. नागझिरा जंगलाच्या सौंदर्याबद्दल तात्यांसारख्या मोठ्या लेखकांनी आणि तुझ्यासारख्या पॅशनेट वाईल्ड लाईफरनी ह्याला आपलं काही दिवस का होईना घर करायचं ठरवलंय. त्यामुळे जंगलात काहीतरी खास आहे हे नक्कीच 100%. नागझिरातल्या तुझ्या अनेक प्रकल्पांपैकी तुझ्या काळजाजवळचा असा कोणता म्हणता येईल? पाणवठ्यांचा. आणि या प्रकल्पाबद्दल आता आपण प्रत्यक्ष जागेवरती जाऊनच माहिती घेऊया. किरण काकांनी नागझिरात राबवलेल्या अनेक प्रकल्पांपैकी त्याच्या काळजाजवळचा प्रकल्प म्हणजे पाणवठे, ज्याचा मगाशी आपण तळ्याकाठी उल्लेख केला, त्या ठिकाणी आपण आता आलो आहोत. किरण काका आता या पाणवठ्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती देईल. मित्रांनो, इथे तुम्हाला एक छोटा पाणवठा दिसतोय. त्याच्यात स्वच्छ पाणी आहे आणि पक्ष्यांना बसता यावं म्हणून काही फांद्या ठेवलेल्या सुकलेल्या झाडांच्या, ज्या जंगलात मिळाल्या. आणि हे जे पाणी आहे ते नुसतंच स्वच्छ नाहीये, तर ते सेफ आहे. सेफ टू ड्रिंक असं म्हणता येईल. म्हणजे सुरक्षित पाणी आहे. इथे कुठेही एखादा प्राणी पडला, एखादा पक्षी पडला, एखादा किडा पडला, एखादं फुलपाखरू पडलं आणि ऍक्सिडेंट झाला असं कधीच होण्याची शक्यता नाहीये. या पाणवठ्याची संकल्पना अशी सुचली की जंगलामध्ये, काही जंगलांमध्ये भारतातल्या, त्याचा जो बेस असतो तो सिमेंट कॉन्क्रीटचा असतो. असे पाणवठे हे तयार केले गेलेत. तर त्या पाणवठ्यांमध्ये पण पाणी असतं. ते पण पक्षी आणि प्राणी पितात. पण ते तापतं. आणि दुसरं म्हणजे काही खुरं असलेले जे प्राणी असतात, ज्यांना आपण अंग्युलेट्स म्हणतो, ते जे प्राणी आहेत ते घसरू शकतात. कारण पाण्याची पातळी आणि कड पाणवठ्याची याच्यामध्ये गॅप असते. कारण पाणी इव्हॅपोरेट होतं, पाण्याचं बाष्पीभवन होतं. अशा वेळेला पाणी कमी असेल तरी त्यांना पाणी हवंच असतं पक्ष्यांना आणि प्राण्यांना. तर अशा वेळेला हे प्राणी घसरून पडू शकतात आणि ऍक्सिडेंट होऊ शकतात. पाणी प्यायला जाताना ते घसरून पडतात कॉन्क्रीट उतरायला लागतं. आणि त्यांचं वजन त्यांच्या विरोधात जातं. ते कल्पना करा की 1000 किलो वजनाचा गवा आहे समजा, आणि तो इथे आला पाणी प्यायला आणि पाणी अगदी कमी आहे, पण त्याला खूप तहान लागली आहे. तो एका वेळेला 100 लिटर 150 लिटर पाणी सहज पितात गवे. तर तो पाणी पिण्याचा प्रयत्न करणार आणि तिथून तो जेव्हा बाहेर निघेल तेव्हा पाण्याची कड आणि पाणवठ्याची कड यांचा मधला जो भाग आहे तो असुरक्षित बनतो, व्हल्नरेबल बनतो. तर तिथे तो घसरू शकतो आणि खाली पडू शकतो. तर याच्यावरती उपाय म्हणून आपण एक तंत्र वापरून हा पाणवठा बनवलाय. या पाणवठ्यामध्ये आम्ही काय करतो की एक खूप मोठा असा खड्डा करतो. या खड्ड्याचा जो परिघ आहे तो 65 फूट आहे, म्हणजे सर्कम्फरन्स. आणि याचा डायमीटर साधारणपणे 20 फुटाच्या आसपास आहे. 3 ते 3.5 फूट खोदला जातो आणि मग नंतर त्याच्यावरती गवत टाकलं जातं आणि मग त्याच्यावरती HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन ते वापरलं जातं. तर ते आम्ही असं पसरून टाकतो असं कसंही, आणि मग ते जसं पडेल तसं पडू द्यायचं. ते साफसुथरं नाही करायचं. तर समजा त्याला वळ्या पडल्या, सुरकुत्या पडल्या तर ते रिइन्फोर्स होतं खाली, का डबल प्रोटेक्शन मिळतं. तर अशा पद्धतीने साधारणपणे 25 फूट बाय 24 फूट लांबी रुंदीचा पॉलिथिनचा तुकडा फेकला जातो आणि मग त्याच्यावरती गोटे रचतो आम्ही. म्हणजे टोकदार दगड नाही रचायचे, गोटे रचायचे. आणि मग मोठे गोटे मध्ये आणि मग लहान लहान गोटे साईडला करत 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 पूर्ण पाणवठा भरायचा. आता गोट्यांच्या मध्ये पण गॅप राहते ना,
गोट्यांच्या मध्ये पण फटी राहतात. फटी तर राहतात. त्या फटी बुजवण्यासाठी मग मुरुम वापरला जातो, चुरी वापरली जाते किंवा वाळू वापरली जाते. तर इकडे वैनगंगेची जी वाळू आहे ती सफेद आहे, हम्म. तर त्यामुळे पाणवठ्याला खरं तर खूप नैसर्गिक सुंदर रंग येतो जेव्हा वाळू टाकतो आपण तेव्हा. तर ती वाळू टाकली की त्या गोट्यांमधली गॅप बुजवली जाते, फट बुजवली जाते आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात कृत्रिमरित्या पाणी सोडतो. तर हे पाणी सोडल्यानंतर पहिला जो लेअर आहे, मग त्याच्यामध्ये माती आहे, वाळू आहे, चुरी आहे, गोटे आहेत, ते सगळं पिऊन घेतं आणि मग सगळ्यात शेवटी खाली जे HDPE आहे तिथे जाऊन थांबतं पाणी आणि पाणी अरेस्ट होतं, रोखलं जातं आणि मग तिथून वर येतं परत. त्यामुळे आता तुम्हाला जे पाणी दिसतंय ना त्याच्या खाली पण तेवढंच पाणी आहे. अच्छा. हा, हे लक्षात घ्या. पण इथे प्राण्यांना आणि पक्ष्यांना मात्र जे दिसतं तेच ते ऍक्सेस करतात किंवा त्याच्यावरती येतात ते आणि मग ते पाणी पितात. आता याच्यातला एक मोठा फायदा काय आहे तर कुठलाही प्राणी आणि पक्षी या जलकुंडामध्ये शेवटच्या थेंबापर्यंत पाणी पिऊ शकतो. हे महत्वाचं आहे. सेफ म्हणालास तू हा, तसं. सेफ. मग तो उतरला खाली तरी तिथे एक थेंब जरी पाणी राहिलेलं असलं ना तरी तो पाणी पिऊ शकतो. आणि मग जर इथे पक्षी आणि प्राणी पाणी प्यायला आले आणि आपण जर का त्यांचं निरीक्षण करायचं ठरवलं, त्यांची फोटोग्राफी करायची ठरवली आणि आपण जर का आजूबाजूला कुठेही बसलो, समजा या ऐनाच्या झाडाच्या जवळ बसलो, तर ते आपल्याला बघतील आणि आपल्याला घाबरतात पक्षी आणि प्राणी. म्हणजे पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा जो इन्स्टिंक्ट आहे तो माणसाला घाबरतातच ते. तर याबाबत पण आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे. तर मग ते घाबरून नाहीयेत म्हणून आम्ही हे एक लपणगृह बांधलं. लपणगृह म्हणजे हाईड. तर याच्यामध्ये तुम्ही 2 जण एका वेळेला बसू शकता आतमध्ये आणि या खिडकीतून तुम्ही सगळ्या जलकुंडावरची निरीक्षण करू शकता. आणि पक्षी तुम्हाला बगू शकत नाही. हा, प्राणी पण बघू त्यामुळे ते बिनधास्त पाणी पितात. आणि तुम्हाला त्यांच्या निरागस अवस्थेत त्यांचं निरीक्षण करतात. हे खूप महत्वाचं आहे. या पाणवठ्यावरती 110 प्रकारचे पक्षी आतापर्यंत आम्ही पाहिले आणि कितीतरी प्राणी इथे पाणी पिऊन गेले. इथे बिबट्या येतो पाणी प्यायला, दरवर्षी येतो आणि अस्वल येतं, रानडुकरं येतात. तर त्यांना बघण्यासाठी म्हणून हे बांधलंय, लपणगृह बांधलंय. याला मागच्या बाजूनी आतमध्ये जायचंय, समोरून नाही, मागच्या बाजूनी आत जायचंय आणि तुम्ही 10 तास. खिडकीचा प्रकार आहे तो उघडायचा, याच्यातून कॅमेराची लेन्स बाहेर येते. हा, त्याच्यातून कॅमेराची लेन्स बाहेर येते. तर आता ही जी सगळी मालमत्ता जी आहे, म्हणजे हा पाणवठा आणि हे लपणगृह, ते आमच्या संस्थेच्या मालकीचे नाहीये, पण आम्ही ते निर्माण केलंय. ही जागा पण आमची नाहीये. हा, ही जागा जी आहे ती रूपचंद तुळशीराम भलावी, इकडचे जे गोंड आदिवासी आमचे मित्र आहेत त्यांची आहे. त्यामुळे आम्ही काय करतो की समजा एखादा फोटोग्राफर असेल आणि त्याला इथे 12 तास बसायचे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, तर त्यांनी 12 तासांचे 500 रुपये द्यायचे. याला आम्ही म्हणतो कॉन्झर्वेशन इन्सेंटिव्ह. माझ्या माहितीप्रमाणे असे 2 ते 3 हजार पाणवठे संपूर्ण भारतात लोकांनी याच्यातून प्रेरणा घेऊन बनवलेले आहेत. पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो किंवा एक अनुभव सांगतो की मी इथे बसलेलो होतो आणि रात्रीच्या वेळेला मी शांत बसलेलो होतो आणि या इथे एक प्राणी पाणी पितानाचा आवाज आला, लपाक 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 असा. तर मला कळे ना हे काय आहे म्हणून. मला पहिल्यांदा अस्वल वाटलं खरं सांगायचं तर. आणि मग मी आतमध्ये झोपलो होतो, मला जाग आली आणि मी उठलो आणि खिडकी थोडीशी उघडी होती, त्याच्यातून बघितलं तर एक बिबट्या पाणी पित होता इथे. अरे बाप, हे अंतर तुम्ही बघा किती आहे, 8-10 फूट डोक्यावरनं पाणी. आणि त्याच्यानंतर माझ्या मित्राच्या बाबतीत असं झालं की तो बिबट्या पाणी प्यायला, त्यांनी काही आवाज केला नाही, फोटो काढला नाही, मी पण नाही फोटो काढला, फ्लॅश वापरला नाही. आणि मग नंतर तो बिबट्या अर्धवट पाणी प्यायला आणि त्या वाटेने जंगलात निघून गेला. आणि मग नंतर तो परत आला आणि काय करावं त्या बिबट्यानी, तो इथपर्यंत आला आणि ह्याच्यावर पाय ठेवला बिबट्यानी आणि तो आत डोकवून बघायला लागला की हात काय आहे म्हणून. आणि त्या मुलाच्या उन्मेष परांजपे त्याच्या नाकाच्या पासलं 6 इंचावरती बिबट्याचं तोंड होतं एवढं एवढं. तर तो प्रचंड घाबरला आणि तो एवढंच म्हणला, अरे हॅलो, असं केलं. आणि त्या बिबट्याने जेव्हा माणसाचा आवाज ऐकला तेव्हा तो धुमतकाट पळाला, बुंगाट पळाला आणि जंगलात निघून गेला. थरारकच किस्सा आहे. मगाशी तू एक महत्वाचा विषय म्हणालास की हे जे हाईड वापरतात ह्यांच्याकडनं तू नॉमिनलच म्हणायला लागेल, 500 रुपये रेम्युनरेशन, 12 तास बसायचे आणि फोटोग्राफी करायचे. बरोबर. शहरातनं जी लोक येतात त्यांच्याकडनं हे कॉम्पन्सेशन घेऊन ज्या जागा मालकांनी हे सगळे मेहनत केले त्याला कॉम्पन्सेशन मिळायला हवं. मला त्याच्यावर जो महत्वाचा विषय तुझ्याशी डिस्कस करायचा होता की कॉन्झर्वेशन विथ द हेल्प ऑफ लोकल ट्रायबल कम्युनिटीज महत्वाचं आहे हे सांगायची गरजच नाही. पण तुझ्यासारखा माणूस जो ते रोज जगतोय आणि करतोय ह्याच्याकडनं मला त्याच्यावर काही इनपुट्स हवेत. काय माहितीये का की स्थानिक लोकांच्या मध्ये जी एक अभूतपूर्व शक्ती असते, स्थानिक लोकांच्या मध्ये जे संघटन असतं, स्थानिक लोकांच्या मध्ये तो सहकार असतो, तो तुम्हाला असं मुद्दाम हार्वेस्ट नाही करता येत कुठूनही.
म्हणून तुम्ही त्यांच्या हिताची काही कामं केली पाहिजेत पहिल्यांदा, हम्म, आणि मग नंतर आपल्या भाषेमध्ये ते तुमच्या पार्टीत येतात, हम्म, हम्म, हे की नाही, आणि मग नंतर तुम्ही एकत्रपणे कामं करू शकता. तर याची काही इतर उदाहरणं पण आहेत. तर त्यातलं जलकुंड हेच आहे. तर या जलकुंडाला 15 वर्ष झाली, काहीही कोणी अजून धक्का लावलेला नाही, आणि पक्षी आणि प्राणी येतात आणि आनंदाने पाणी पितात आणि निघून जातात. स्थानिक कॉन्झर्वेशनच्या ज्या चळवळी आहेत, निसर्ग संवर्धनाच्या चळवळी आहेत, त्यांचा जर का तुम्ही जगाचा आलेख मांडला किंवा जगाचं एकंदर रूप बघितलं, तर असं लक्षात येईल की स्थानिक लोकांच्या मुळेच या पर्यावरणाच्या चळवळी, या यशकथा ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्याशिवाय त्यामुळे मी it will be a असं failure. नेहमी म्हणतो की स्थानिक लोकांनीच पर्यावरण रक्षणाच्या कथांचा मसुदा लिहिलेला आहे. हम्म. या पाणवठ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो. तुम्हाला असं वाटेल की फक्त उन्हाळ्यात पक्षी आणि प्राणी येतात, अजिबात नाही. वर्षभर येतात पक्षी आणि प्राणी. आणि आमच्याकडे इथे टिटवी या तळ्यामध्ये घरटं करते, तर टिटवीला पाणी प्यायची पण गरज असते. तर ती काय करते, या पाणवठ्यामध्ये जाते चालत चालत, कारण उथळ आहे हा पाणवठा, आणि ती अशी बसते अशी, आणि तिने थबक 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 असा आवाज करत करत तिची जी पोटावरची फेदर्स आहेत ती भिजवते, आणि भरपूर पाणी पोटावरच्या पिसांमध्ये भरून घेते, आणि भरल्या पोटी भिजल्या पोटी अंड्यांवर जाऊन बसते. आणि त्यामुळे थर्मोरेग्युलेशन होतं, नाहीतर अंडी खराब होतील, इतकं जबरदस्त टेम्परेचर असतं. अंड्यांना ऊब देणं आणि त्याचबरोबर थंडावा देणं हे दोन्ही महत्वाचं आहे. आणि याचं डॉक्युमेंटेशन आम्ही या तळ्यावरती केलंय. पक्ष्यांचाच विषय काढलास तर हे पाणवठे बांधल्यापासून किंवा त्याची जोपासना तू सुरू केल्यापासून आता 15 वर्ष झाली म्हणतोयस, येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत किंवा स्पीशीजमध्ये किंवा स्पेशली मायग्रेटरी बर्ड्सच्या संख्येत किंवा स्पीशीजमध्ये असा काही फरक तुला जाणवला काही केला आहे ना? आता आपल्याकडे ऑक्टोबर सुरू झाला, ऑक्टोबर नोव्हेंबर की ब्लॅक रेड स्टार्ट येतो, नंतर रेड थ्रोटेड फ्लायकॅचर येतो, नंतर बाकी छोटे छोटे बरेच पक्षी आहेत, अल्ट्रामरीन फ्लायकॅचर, बर्डिटर फ्लायकॅचर, हे सगळेजण येतात, रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर. तर ते इथं उतरतात ना पाणी प्यायला, त्यांना इथे पाणी मिळतं. मला काय महत्वाचं वाटतंय ते राहुल, की त्यांना ही जागा सुरक्षित वाटली पाहिजे, बास, दुसरं काही नाहीये महत्वाचं. ही जागा जर त्यांना सुरक्षित वाटली तर ते कुठेही जाणार नाहीत, आणि मग तिथेच ते परत परत येतील, आणि तो नोंदवला जातो त्यांच्या मेमरीमध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये हा पाणवठा, आणि मग ते शोधत शोधत तिथे येतात. दुसरं एक त्याला मी म्हणतो नियरेस्ट नेबर मेथड. म्हणजे काय, तर सगळे पक्षी असे उडतात, इकडून तिकडे जातात. तुम्हाला माहिती की पक्षी खूप मोबाईल असतात, हो की नाही, सारखे इकडून तिकडे उडतात ना, एका जागी कुठे बसलेले असतात पक्षी. पण तेव्हा ते इकडून तिकडे उडतात ना, दे आर एक्सलंट जॉग्राफर्स. ते बघत असतात, आणि ते बघता बघता त्यांच्या लक्षात येतं की अरे इथे काहीतरी किलबिल ऐकू येते जास्त पक्ष्यांची, हे काय आहे, चला आपण उतरून बघू, आणि मग हा पाणवठा दिसतो. शिवाय पाणी रिफ्लेक्ट पण होतं, पाणी चमकतं पण. चमकणाऱ्या पाण्यात बरोबरच त्यांच्या लक्षात येतं की इथे पाणवठा आहे, आणि ते पिण्याचं पाणी आहे, आणि आपण ते पिऊ शकतो. मी स्वतः हे पाणी पितो किती वेळा, काहीही होत नाही. याच्यामध्ये आम्ही मासे सोडून बघितले, ते मासे खायला किंगफिशर तिथे येतो. पक्षी वेगवेगळ्या कारणासाठी येतात पाणवठ्यावरती. आपले खूप गैरसमज आहेत, आपल्याला वाटतं फक्त पाणी प्यायला येतात, आंघोळी करतात पक्षी, नंतर टिटवी पोट भिजवते, नंतर इथे काही पक्षी येतात म्हणून त्यांना खाणारे शिकरा, बेसरा, नॉर्दर्न गॉसॉक असे पक्षी येतात. इथे गरुड उतरतो पाणी प्यायला, हॉकीगल, सर्पंटिगल, व्हाईट हेड बझर्ड उतरतो कितीतरी वेळेला पाणी प्यायला. काही पक्षी या पाणवठ्यामध्ये किडे असतात ते पकडायला येतो. आणि मागे आम्ही गंमत म्हणून काही मासे सोडले, तरी चांगले मस्त गब्बू झाले मासे. आणि एक दिवस किंगफिशर महोदयांना कळलं की इथे आपल्याला मेजवानी आहे, त्यांनी एक एक करून मासे संपवले सगळे, काही राहिलं नाही. तर आपण काय असं फार वेगळं किंवा खूप मोठं असं नाही केलेलं, पण तरी सुद्धा आम्ही कृत्रिम पाणवठ्यांचा विचार करून त्या पाणवठ्यांमधल्या त्रुटी या कमी करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. दिवसभर द ग्रेट किरण पुरंदरेच्या सहवासात नागझिरा फिरल्यावर खूप छान वाटतंय हे त्याच्यातलं मतितार्थ. किरण, तुझ्यासाठी एक प्रश्न, रामायण वाचल्यावर रामाची सीता कोण ज्याला म्हणतात त्या प्रकारात, की नागझिरा हे जंगल तू का निवडलंस? फार पूर्वी माडगुळकरांचं पुस्तक वाचलं होतं, त्याचं नाव होतं नागझिरा. त्या पुस्तकामधूनच मला असं वाटलं की हे जंगल आपण बघावं. कुठेतरी सुरुवात व्हावी लागते, आणि मग आपल्याला कुठून तरी प्रेरणा मिळते. तर तसं त्या पुस्तकाचं झालं. त्यांनी काय केलं होतं माडगुळकरांनी, की एकाच जंगलामध्ये राहून निरीक्षणं केलेली होती, नागझिऱ्यात राहून निरीक्षणं केली होती. आणि माडगुळकरांची शैली मी काही सांगायची आवश्यकता नाही, अत्यंत साधं, सोपं आणि चित्रदर्शी. म्हणजे वाचलं की चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं कारण असं होतं की जंगल काही एवढं मोठं होतं का की मला ते पाहताच आलं नसतं, नाही का.
1200 चौरस किलोमीटर 1500 चौरस किलोमीटर असं नव्हतं. छोटस सुटसुटीत 150 चौरस किलोमीटरचं जंगल. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला फिरता येईल, बघता येईल, सायकलिंग करता येईल, चालता येईल, जॉग्राफिकली कव्हर करता येईल, भौगोलिक दृष्ट्या ते कव्हर करता येईल. अमुक गोष्ट राहिली, तमुक गोष्ट राहिली, हा कोपराच बघितला नाही, या डोंगरावर गेलोच नाही, हा पाणवठा राहिला, असं नसतं झालं. म्हणून मग मी ते जंगल निवडलं. आणि नागझिरा या नावाबद्दल काय खुलासा करता येईल तुला? हा, तर साधारणपणे 350 वर्षांपूर्वी या परिसरामध्ये नैसर्गिक अवस्थेत हत्ती होते. आपल्याकडे हत्ती होते महाराष्ट्रात. तर ते हत्ती अर्थातच नंतर असा एक अंदाज आहे की आपल्या महाराष्ट्राची जी सीमारेषा आहे ती ओलांडून पुढे छत्तीसगडच्या बाजूला निघून गेले. नाग म्हणजे संस्कृतमध्ये हत्ती असा अर्थ होतो. आणि झिरा म्हणजे वॉटर होल, तलाव, पाणवठा, पाण्याची जागा, आणि म्हणून नागझिरा हे नाव आलं. कारण तिथे अजून एक स्थानिक लोक सांगतात की नागाची प्रतिकृती आहे तिथे, अशी याची थोडक्यात पार्श्वभूमी आहे नावाची. मलाही आज सकाळीच नाग याचा अर्थ संस्कृतमध्ये हत्ती या साक्षात्कार झाल्यावर मला त्याचं विलक्षण वेगळे पण वाटलं. मी म्हटलं प्रेक्षकांना सगळ्या कळावं, कारण एवढे दिवस मी शब्दशः, आणि मी लास्ट टाइम तुझ्याकडे आलो होतो तेव्हा शेतात आपण एक नाग बघितला पण होता, तुला आठवत असेल. त्यामुळे मी असं धरत होतो की त्याच्याशी निगडीत असावं. परत कितीतरी वर्षांनी हत्ती आले या बाजूला. आता ते असं छत्तीसगडहून गडचिरोलीच्या परिसरामध्ये आहेत. मध्यंतरी ते आमच्या साकोलीपर्यंत येऊन गेले. म्हणजे इथून बरोबर 22 किलोमीटर वरती, 22 कशाला 14 किलोमीटर वरती इथून हत्ती आले होते. आणि रानटी हत्ती होते. आणि हे हत्ती छत्तीसगडच्या परिसरातून आले, ओरिसातून आले, असा त्यांचा खूप मोठा मार्ग आहे. त्यांचा भ्रमण मार्ग जो आहे तो निश्चित केलेला आहे त्यांनी. तर ते अशा पद्धतीने रिव्हिजिट करू शकतात तो परिसर, ते परत बघायला ते येऊ शकतात तो परिसर. पण याचा अर्थ असा एक कॉरिडॉर आहे ज्याने हत्ती आजही छत्तीसगडमधून नागझिरा किंवा जोड मार्ग जवळपास येऊ आहे, शकतात. कॉरिडॉर आहे, जोड मार्ग आहे. आता परिस्थिती बदलली. 350 वर्षांपूर्वीची जंगलं राहिली नाहीयेत. लोकांनी जंगलं हटवत मागे नेत शेती केली आहे. त्याच्यामुळे पूर्वीचे जे जंगलाचे मार्ग होते ते आता शिल्लक राहिलेले नाहीयेत. त्यामुळे ते एक प्रकारे व्हल्नरेबल कंडिशन्स मध्ये सापडतात हत्ती. त्यामुळे मग माणूस विरुद्ध हत्ती हे चित्र आज दिसतं. पूर्वी माणूस आणि हत्ती असं चित्र होतं. 450 दिवस तू इथे होतास, तर काय टिपण्यासारखे, सांगण्यासारखे अनुभव? अरे 450 अनुभव असतील, पण त्याच्यातले सांगण्यासारखे? मी सायकलिंग केलं जवळजवळ 1500 किलोमीटर. माझा एक पुण्यातला मित्र आहे लौकिक सदानंद सोमण, त्याने मला एक सायकल पाठवली तिकडून. आणि ती सायकल घेऊन एक दिवस मी बाहेर पडलो. मला घरी फोन करायचा होता, तेव्हा मोबाईल नव्हता. सायकलवरनं बाहेर पडल्यानंतर माझ्या पाठीवरती मी सवय झाल्यासारखा कॅमेरा ठेवलेलाच होता पिशवीमध्ये, मागच्या हॅवरसॅकमध्ये. आणि मी निघालो. आणि बाहेर पडल्यानंतर गुरुवार होता, अभयारण्य बंद होतं, नोव्हेंबर महिना होता. उंच गवत रस्त्याच्या दोन्ही बाजूला उगवलेलं होतं. लांब लचक असा रस्ता गेलेला मला दिसत होता. रस्त्यावरती थोडं ऊन, थोडी सावली, असं फार सुंदर दृश्य असतं ते. आणि टिपिकल नोव्हेंबर मधली सकाळ होती. एकदम ताजं वातावरण, आणि सगळीकडे असे दवबिंदू पडलेले, गवताचा ओला वेगळा वास, मातीचा वेगळा वास. अशा वातावरणात मी तिकडून बाहेर पडलो. मी जिथून निघालो तिथून फक्त मी तिथल्या वनरक्षकांना सांगितलं की मी घरी फोन करायला चाललोय म्हणून. तर मला फोन करायला जाण्यासाठी 44 किलोमीटर सायकलिंग करावं लागायचं. मी निघालो आणि एका चढावरती आलो. आपोआपच थांबलो मी. आणि चढ जिथे संपतो ना तिथे उतार सुरू होतो की नाही. तर तो जो एक टिपिकल असा एक टेक असतो, टेक, की तिथे तुम्हाला पलीकडचं पटकन दिसत नसतं, हा की नाही. तर तिथे मी उभा राहिलो आणि तर इथे मी उभा राहिलो आणि असं लांब नजर टाकली. मला ती सवय लागली होती की लांब बघायचं, म्हणजे जिथे नजर थांबते ना तिथपर्यंत बघायचं. ही मला फार पूर्वीपासूनची सवय आहे. मी आता सुद्धा बघतोय ना, तर ते शेवटचे जे झाड आहे त्याच्याकडे बघतोय इथून, त्याच्या पलीकडे माझी नजर जात नाहीये. हा, तर तसं मी लांब बघितलं तर गवतामध्ये मला एवढं मोठं काळं डोकं दिसलं. आणि मी म्हटलं काय असेल असं मला वाटलं. आणि त्याने असं ते डोकं खाली गेलं एकदम. मला अनेक शंका आल्या की एक तर ते डुक्कर असेल, एक तर अस्वल असेल, गवा असेल, काय. कारण इतकं लांब होतं की ते मी फिगर आउट करू शकलो नाही. मला अंदाज नाही आला ते काय असेल म्हणून. ते नाहीच झालं असं गवतामध्ये. आता काय आहे ना की मला तिथूनच पुढे जायचं होतं.
त्यामुळे मला जाताना टेन्शन आलं ना की ते आता निघेल का बाहेर, काय असेल, आपण तिथे जाणार आहोत नाही का. माझा रस्ता तिथूनच पुढे जात होता. तर मग मी काय केलं, सायकलवरनं खाली उतरलो. कारण माझ्या डोक्यात ना वेगवेगळ्या प्रकारची समीकरणं सुरू झाली. त्यातलं एक समीकरण असं होतं की जर का तो मोठा रानडुक्कर निघाला आणि त्यांनी मला बघून माझ्या अंगावरती तो आला, धडक दिली, मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, तर मी काय ठरवलं होतं माहितीये काय, सांगितल्यानंतर तुला हसायला येईल. सायकल धरायची अशी आणि त्याचा जो त्रिकोण असतो की नाही सायकलचा, ते दांडी आणि तो त्याच्या डोक्यात घालायचा असा जोरात. मग त्याच्यात तो अडकेल आणि तो गोंधळात पडेल आणि मग मी पळून जाईन वगैरे. असं इतके विचित्र विचार त्यावेळेला आपल्या मनात येतात. एकटे असतो ना आपण, काय मी एकटा होतो जंगलामध्ये, असं वेगवेगळे विचार. आणि मग आश्चर्याची गोष्ट अशी की माझा थोडा कॉन्फिडन्स वाढला, पण इथे अशी एक टिपिकल घामाची ओल दिसायला लागलेली होती. कारण माझ्या बरोबर कोणी नव्हतं ना, साथीला कोणी नव्हतं. तर मग मी साधारण अंदाज माझा असा आहे की त्याच्या नंतरचं कॅल्क्युलेशन आहे की 8 मीटर माझं अंतर होतं त्या जागेपासनं. तेव्हा साधारण जिथे ते काळं डोकं मला नाहीसं झालेलं दिसलं, तिथून एक वाघीण उठली. बापरे. आणि ती अशी उठली आणि रस्त्यावरती आली. तिने माझ्याकडे बघितलं नाही आणि शांतपणे रस्ता क्रॉस केला असा आणि गवतात नाहीशी झाली. परत गवतातून खाली ओढ्यामध्ये उतरली आणि ओढ्याच्या कडेने चालत 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 शांतपणे निघून गेली. अरे बापरे. आणि माझी इकडे धडधड धडधड. मी जिथून वाघीण बघितली ना तिथे नंतर मग मी चक्क टेप घेऊन ते अंतर मोजलं. ते 7 मीटर होतं अंतर. 7 मीटर वरती मी ही वाघीण बघितली. तेव्हाच मोजलं असतंस तर एक टेपचं टोक वाघिणीने धरलं असतं. जरा मदतीला आली होती तुझ्या ती. मी एकटा होतो त्यावेळेला. मग मी काय केलं की ती कुठे बसली होती हे बघायला गेलो मी. आणि मग लक्षात आलं की ती गवतात बसलेली होती. तिने अत्यंत इंटेलिजंट प्लॅनिंग केलेलं होतं. काय प्लॅनिंग केलं होतं बघा. हा रस्ता आहे, प्राण्यांना रस्त्यांवरनं फिरायची सवय असते. काही प्राणी रस्त्याने जात असतात. वाघ हा रस्त्याने जातो, बिबट्या पण रस्त्याने सलग चालत राहतो. पण फार क्वचित अँग्युलेट्स किंवा खुरधारी प्राणी जे असतात ते रस्त्याने चालत जातात. फार क्वचित होतं असं, फार रेअरली, नाहीच म्हणजे. तर ते रस्ता ओलांडण्यासाठी वापरतात. तर तिने काय फिल्डिंग लावलेली होती की गवतात अशा ठिकाणी बसायचं की रस्ता ओलांडणाऱ्या प्राण्याच्या बापाच्या बापाच्या बापाला पण कळलं नाही पाहिजे. अशी ती बसलेली होती तिथे. आणि काय नाही, तिला फक्त एक झडप मारायची, एक झेप घ्यायची आणि एक झडप मारायची आणि त्या प्राण्याला लोळवायचं, हे पकडायचं, लोळवायचं, मुख्य रक्तवाहिनी फोडायची आणि मग आणि विंडपाईप चोक करायचा. ही तिने फिल्डिंग लावलेली होती. मग मी तिथे गेलो, ते गवत बघितलं. तिच्या अंगाचा ठसा त्या गवतात उमटलेला होता आणि असे 4 बोटं लावून बघितली. ते कडत लागलं, जरा गरम लागलं आणि ते गवत सगळं दबलेलं होतं. ती अशा ठिकाणी मी नंतर तिथे बसून पाहिलं स्वतः. तर ते असं मी खाली बसल्यानंतरच मला कळलं की आपल्याला काहीही दिसत नाही, फक्त झिरझिरत्या अशा त्या गवताच्या काड्यांमधनं रस्ता दिसत होता असा. बास. म्हणजे कोणत्याही प्राण्याला, तो कितीही सजग असला, त्याचे सेन्सेस कितीही शार्प असले, त्याच्या संवेदना कितीही तीक्ष्ण असल्या, तरी त्याला कळलं नसतं इथे वाघ बसलाय म्हणून. आणि मग त्याच्यानंतर जशी जशी पुढे जाईल तसे तसे प्राण्यांचे कॉल्स यायला लागले. पहिल्यांदा चितळं ओरडली. तर त्यातली जी फिमेल होती ना, ती अशी ओरडली जोरात. आणि तिने काय केलं, तिचा जो उजवा पाय होता ना, तसा जोरात आपटला खाली. त्याचा आवाज म्हणून मला येत होता. इतकं शांत होतं जंगल. आणि मग त्याच्यानंतर वानर ओरडलं आणि मग नीलगाय ओरडली. ती नीलगाय कुठे दिसली होती हे मला दिसलं नाही, पण त्याच्यानंतर म्हणजे काय झालंय माहितीये का, की जे खाल्ले जाणारे प्राणी असतात ना, ते एक जाळं विणतात आवाजांचं आणि त्याचा प्रत्येकाला फायदा होतो. प्रत्येकाला फायदा करतात. हा, आणि त्याचा प्रत्येकाला फायदा होतो. तर नीलगाय जी होती ती अशी असा तिने आवाज काढला. आणि मग नंतर जशी जशी ती हळूहळू हळूहळू पुढे जात असेल तसे तसे वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज. त्या मानाने वानरांचे आवाज मोठे नाही आले. कारण माझा एक असा अंदाज आहे की बिबट्याला बघून वानरं जेवढी जोरात ओरडतात किंवा घाबरतात, तेवढी वाघाला बघून घाबरत नाही. त्या दिवशी 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक म्हणजे जंगल खूप अनपेक्षित धक्के देतं आपल्याला. काहीही आपल्या मनात नसताना हे सगळं घडू शकतं. आणि ना, नाट्य जे असतं ना जंगलात, नाट्य ते असं एकदम राईज होतं, उतू जातं आणि एकदम कमी होतं.
नाट्य एकदम घडतं, उतू जातं आणि एकदम कमी होतं. रोज वाघ, चला चला आता मजा, असं कधीच घडत नाही. त्यामुळे जंगल मजेदार मजेदार असतं आणि त्यामुळे जंगल हे बघावं. अनसर्टन्टी, द अनसर्टन्टी ऑफ इट इज अनिश्चिततेत एक गोडवा असतो. त्यावेळेला असं लक्षात आलं की वाघाला 2 कोट असतात. एक उन्हाळी कोट असतो आणि एक हिवाळी कोट असतो. हिवाळी कोट जो असतो तो अत्यंत तलम आणि लांब आणि रंगीत केसांचा बनलेला असतो आणि त्यामुळे तो असा जाड असतो. आणि समर कोट जो असतो तो असा पातळ असतो आणि पेल असतो. ती जी कांती होती त्या वाघिणीच्या अंगावरची, ते तिचे लस्टर आणि ते ऊन पडलेलं, आणि त्यावेळेला ती जेव्हा चालली इकडून तिकडे तेव्हा ते कमालीचं होतं सगळं. आणि त्यावेळेला मी प्रेमात पडलो. म्हणजे काय माहितीये का, वाघ हा आहे ना हे जंगलाचं चित्र पूर्ण करतो. नाही तर ते एक फ्रेम असते ना. आता समोर काय दिसते, एक फ्रेम दिसते, पण कल्पना कर ना की तिथून एक वाघ चालत जातोय. ती फ्रेम, त्या फ्रेमला तो वाघ अर्थ प्राप्त करून देतो. तरीही आपल्या देशात आज जवळजवळ 4500 वाघ आहेत. आणि मला नागझिऱ्याबद्दल प्रचंड अभिमान आहे, कारण नागझिऱ्यात आता संपूर्ण नागझिऱ्याचा विचार केला तर 12 वाघ आहेत एकंदर. आणि काय आहे ना की आपण कधी कधी असं म्हणतो की अरे खूप वाघ झाले किंवा खूप कमी झाले. वाघ कमी झाले की आपण नाक मुरडतो, हो की नाही. तर असं होणं हे नैसर्गिक आहे. त्याला मराठीमध्ये लोकसंख्या चक्र म्हणतात, म्हणजे पॉप्युलेशन सायकल. जगातल्या प्रत्येक प्राण्याच्या बाबतीमध्ये पॉप्युलेशन सायकल आहे. अमेरिकन बॉल्ड इगल मध्ये पण पॉप्युलेशन सायकल होतं, किंवा चित्ता या प्राण्यामध्ये आफ्रिकेमध्ये पण पॉप्युलेशन सायकल आहे. कधी कधी त्याची लोकसंख्या ही स्थिरावते, कधी कधी त्याच्यामध्ये डाऊनवर्ड ट्रेंड असतो, तर कधी कधी प्लॅटू असतो, म्हणजे पठारी भाग असतो, स्टेडी राहते ती. हे लोकसंख्या चक्र आहे आणि ते परिसरावर अवलंबून आहे. परिसराची गुणवत्ता वाघ ठरवतो, जंगलाची गुणवत्ता वाघ ठरवतो. आणि जंगल उत्तम असेल तर वाघ तिथे राहतो, आणि वाघ असेल तर याचा अर्थ जंगल उत्तम आहे असं दोन्ही आहे. करेक्ट. आणि बिबट्या मात्र जरा लबाड आहे, तो मनुष्य वस्तीच्या आसपास पण राहतो. त्यामुळे असा एक अंदाज आहे की समजा एखाद्या जंगलात 8 वाघ असतील तर 24 बिबटे असतात. आता इकडे वानर ओरडतंय आणि इकडे बिबट्या बाहेर पडलेला आहे. पॉप्युलेशन सायकल हा विषय आता हाताळलास. लेमन टर्म्स किंवा आमच्या सगळ्यांसाठी एक सोपा प्रश्न जो आम्हाला कायम की हे वाघाचे आता समजा 4500 वाघ देशात आहेत का 4000 आहेत, जे असेल ते, ह्याची गणना जी असते किंवा प्रोबेबली बिबट्यांची असेल, हर्बिवोर्सची असेल, मला माहित नाही, पण ही जी गणना करायची पद्धत आहे ही एकतर कशी गणना केली जाते, त्याची पद्धत काय. 20 वर्षापूर्वी जी पद्धत फॉलो केली जात होती ती मी ऐकून होतो इट वॉज फूट वर मोजायचे. आज तीच पद्धत आहे का काही नवीन सायंटिफिक टेक्नॉलॉजी त्याने त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली, आणि सर्वात महत्वाचं त्याची अॅक्युरसी, ह्याच्यावर मला तुझ्या टिप्पण्या हव्यात. पूर्वी आपल्याकडे प्राण्यांच्या पायांचे ठसे हा एक निकष वापरला जात होता. जेव्हा वाघ हा भुसभुशीत जमिनीवरनं चालत जातो, पावडर पफ सारखी माती असलेली, तर त्याच्यावरनं पुढे जात असताना त्याचा पीओपी कास्ट घेतला जायचा, प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये कास्ट घेतला जायचा, आणि त्याच्या उजव्या पंजाचा म्हणजे फ्रंट राईट पॉ चा ठसा घेतला जात होता. आणि मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही त्रुटी राहू शकतात. तर कोणत्या त्रुटी, तर तोच पंजा समजा चिखलामध्ये उमटला तर तो पसरला जाणार आहे, तो मोठा वाटू शकतो, म्हणजे परत त्याच्या रिलेटिव्हिटी आली, हो की नाही, सापेक्षता आली. तर म्हणून असं लक्षात आलं की आपण परत परत तर नाही ना काउंट करत आहोत ते वाघ, तोच वाघ 2 म्हणून वापरला गेला असेल, म्हणजे फायनल सेन्सस मध्ये किंवा गणनेमध्ये तो दुसऱ्यांदा आला नाही ना, अशी शंका त्यावेळेला वाटत होती. तरी अनेक वर्ष ही पद्धत सुरू झाली, वापरली जात होती. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की एक नवीन पद्धत आली याच्यामध्ये, अभ्यासामध्ये, त्याला कॅमेरा ट्रॅप म्हणतात. तर त्याच्यासाठी चक्क जंगलामध्ये सेन्सिटिव्ह कॅमेरे लावले जातात आणि त्याच्यामध्ये वाघाचा फोटो निघतो. हे फोटोग्राफ सतत काढले जातात, म्हणजे चला आज आपल्याला सेन्सस करायची आहे, आज आपण कॅमेरा लावू आणि फोटो काढू, असं नाहीये ते. तर ते थ्रू आउट द इयर ते कॅमेरे काम करत राहतात आणि त्याच्यावरनं स्ट्राईप पॅटर्न कळतो. आणि प्रत्येक वाघाच्या अंगावरचा स्ट्राईप पॅटर्न किंवा पट्ट्यांची रचना ही वेगवेगळी असते, चूक होणं शक्यच नाही. अंगावरची, चेहऱ्यावरची, अशी सगळ्याची ठेवून संपूर्ण अंगावरची, आणि इव्हन पट्टे जे दिसतात ते हे. आणि कॅमेरा जेव्हा ठेवला जातो तेव्हा वेगवेगळ्या कोनांमधनं फोटो मिळतात ना, त्याच्यामुळे
आपोआपच समोरचा चेहरा म्हणजे हा भाग पण येऊ शकतो, साईडचा भाग पण, पाठीमागचा भाग येऊ शकतो, अर्धवट येऊ शकेल की अख्खाच्या अख्खा वाघ दरवेळेला कॅमेऱ्यात मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवरती हा पॅटर्न परत परत बघता तेव्हा तुम्ही असिम्युलेशन करून सहज ठरवू शकता की तोच वाघ आहे म्हणून. हा अशा प्रकारची सिस्टीम आता वापरली जाते. सामान्य लोकांना यामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून देखील गणना केली जाते. तर त्याच्यासाठी बुद्ध पौर्णिमा हा दिवस निवडला जातो, कारण त्यावेळेला चंद्रप्रकाश खूप चांगला असतो आणि खूप लांबपर्यंतच दिसतं. अशा वेळेला पाणवठ्याच्या कडेला मचाण उभारलं जातं. तिथे आपण जाऊन बसायचं आणि 24 आवर्स बसायचं, 24 तास. आणि मग तिथून आपण निरीक्षण करायची. ती कोणाची? तर वाघ ज्या प्राण्यांना खातो त्या प्राण्यांची. वाघ दिसला तर दिसला, पण नाही दिसला तर त्या प्राण्यांची गणना करून आपल्याला एक अंदाज येतो. काय माहिती का, वाघाची संख्या जेव्हा मी सांगतो किंवा कोणीही सांगतं जगामध्ये, तर तो अंदाज आहे. आता याच्यात दुसरा एक अभ्यास असा झाला की वाघ जेव्हा शी करतो तेव्हा त्याला सायंटिफिक टर्मिनॉलॉजी मध्ये स्कॅट्स म्हणतात. तो जेव्हा शी करतो तेव्हा त्याच्या शीचा जो शेवटचा पार्ट असतो ना, तो त्याच्या एनसच्या आतमध्ये असलेल्या काही त्वचेतल्या चिकटलेल्या पेशी घेऊन खाली उतरतो. हा, याचा अर्थ त्याच्या एनसच्या आतमध्ये असलेल्या त्वचेच्या पेशी ज्या असतात त्या शीटमध्ये येतात. तर तेवढाच भाग फक्त गोळा केला जातो आणि त्याचा डीएनए काढला जातो. आणि डीएनए हा युनिकच असतो ना, प्रत्येक वाघाचा डीएनए युनिकच असतो. आणि तो युनिक असल्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता शीटवरनं की हा तो वाघ आहे म्हणून. हा काय, त्याला मग T1, T2, T3 अशी नावं दिली जातात. म्हणजे टायगर 1, टायगर 2 वगैरे अशी. आणि त्याच्यावरनं मग साधारणपणे त्यांचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि पाणवठ्यांचं तू म्हणालास ते प्रत्येक पाणवठ्यावर मग मचाण उभं करायचा असा अर्थ झाला ना, की समजा नागझिरातलं सेन्सस मला घ्यायचं आहे तर नागझिरातले सगळे प्रमुख पाणवठे कव्हर करायचे. प्रमुख पाणवठे कव्हर केले जातात. जंगल हे खूप असं अवघड आहे. अवघड इन द सेन्स पटकन काही पण घडू शकतं जंगलामध्ये. त्यामुळे एकदा तुम्हाला ते खूप छान वाटेल, खूप मजा वाटेल त्याच्याबद्दल, पण एकदा तुम्हाला एकदम इतका असा टोकाचा काहीतरी अनुभव येईल की अरे बापरे, मी कशाला गेलो त्या जंगलात. तर मागे एकदा असं झालं होतं की मचाणावरती बसलेले लोक होते आणि अचानक मधमाशांचं पोळं निघालं. पोळं निघालं म्हणजे पोळं फुटलं आणि सगळ्या मधमाशा सगळीकडे पसरल्या आणि त्यापैकी काही जणांना चावल्या. तर असा पण अनुभव घेता येऊ शकतो म्हणजे आपल्याला. असं आहे जंगलाची अनिश्चितता. जंगलातली संध्याकाळ खूप मजेदार असते. दिवसाचं पान मिटतं आणि रात्रीचं पान उघडतं. वेगवेगळे पक्षी आवाज करायला लागतात. विशेषतः घुबडं जागी होतात, रातवे जागे होतात. धनचुआ नावाचा पक्षी आहे, तो देखील जागा होतो. आणि अर्थातच रात्री बाहेर पडणारे सगळे प्राणी जागे होतात. आणि दिवसा वावरणारे प्राणी पक्षी जे असतात ते शांतपणे त्यांच्या जागी जाऊन बसतात. प्रत्येकाची जागा ठरलेली असते. आणि ही सगळी धमाल आपल्या महान सूर्यामुळे होते. आणि संध्याकाळच्या वेळेला जे आवाज येतात त्यापैकी काही आवाज, स्कॉप्स आऊल नावाचे घुबड आहे, त्याचं नाव आहे ओरिएंटल स्कॉप्स आऊल. तर ते एका झाडावरती बसतं आणि आवाज करतं. ब्राऊन हॉक आऊल नावाचं घुबड आहे, ते देखील बाहेर पडतं आणि एखाद्या झाडाच्या आडव्या फांदीवरती बसतं आणि तिथून आवाज फेकायला लागतं. एक मोठं घुबड आहे मॉर्टल्ड वूड आऊल, त्याला गिरणारी घुबड किंवा पट्टेरी वनघुबड असं नाव आहे. तर ते कापरा आवाज करतं एक प्रकारचा. तो आवाज साधारणपणे अशा प्रकारचा असतो. आणि ते अर्थातच रात्री ओरडणारा असं घुबड आहे. आणखीन एक घुबड आहे, ते मोठ्या आकाराचं आहे, त्याचं नाव आहे इंडियन ईगल आऊल. ते इंडियन स्कॉप्स आऊल आहे, ते उचकी लागल्यासारखा आवाज करतं बरं का. आणि मग ते थांबतं. कधी कधी त्याची उचकी जी असते ती स्वतंत्रपणे ऐकू येते. उदाहरणार्थ अशी. आता रातवा
हा पक्षी जागा झालाय, ग्रे नाईटजार. तो ओरडतो किंवा तो आवाज काढतो. आणखीन एक आता ओरडतोय आता. वर्ल्ड फॉरेस्ट डे निमित्त आज तुमच्या समोर आमच्या टीमनी फॉरेस्ट कॉन्झर्वेशन रिलेटेड काही वेगवेगळे आस्पेक्ट्स मांडण्याचा प्रयत्न केलाय. किरण पुरंदेरेंबरोबर साधलेल्या संवादामध्ये या सगळ्या पैलूंवर काही प्रकाश पडलाय असं मी समजतो. आय वुड लाईक टू थँक दी एंटायर टीम, माय क्रिएटिव्ह टीम, किरण and Anagha Purandare, the forest officials who supported us, the forest guards, and my newfound Gond Adivasi friends who have really supported us making this podcast and who have really supported us in this cause. To put it in Kiran's own words, without adequate contribution, conservation probably just remains as conversation. तसं होऊ द्यायला नको. माझी सिन्सिअर अपील आहे सगळ्यांना की जेवढा आपल्याला प्रयत्न करता येईल या दिशेने किंवा जेवढा आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येईल, वॉट एव्हर लिटल अँड विच एव्हर लिटल वे इट कुड बी इन, प्लीज डू अँड लेट अस ऑल सी दॅट द प्लॅनेट, वी लीव्ह द प्लॅनेट इन मच बेटर शेप देन वेन वी एंटर्ड इट. जंगलाची रीतच वेगळी असते, त्यावर प्रीत जडावी लागते. ते मग भरभरून देतं, आपलंच माप अपुरं पडतं. ऊन ऊन वारा वाही वेड्या पळसाचे गाणे, दोन करांनी घेऊ कैसे हे जंगलाचे देणे.